काय सांगताल, आज आपण बिनविरोध आंधळी गणातून निवडून आलाय जनतेने आणि सगळ्या लोकांनी तुमच्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवला. सर्वप्रथम ज्या माझ्या नेत्यांनी मला उमेदवारी दिली, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पंचायत समितीला उमेदवारी करण्याची संधी दिली, त्या आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांचं मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी सर्वच मतदारसंघातील इच्छुक उमेदवार, सर्व नेते मंडळी आणि सर्वच नागरिकांनी माझ्यावरती विश्वास दाखवला. त्याच पद्धतीनं सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय शेखरभाऊ गोरे आणि त्यांचे सर्व सहकारी आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्वच पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि मला उमेदवारी करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी सर्वप्रथम या सर्वांचंच आभार व्यक्त करतो. आणि बिनविरोध निवडीचं म्हणाल तर जे इच्छुक उमेदवार होते आणि ज्यांनी फॉर्म भरले नव्हते तरी पण ते इच्छुक होते, त्या सर्वांचं, आणि ज्यांनी फॉर्म भरले होते आणि त्यांनी माघार घेतली त्याही सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. बिनविरोध निवडून आल्यामुळं इतर ठिकाणी काय फायदा होईल राहिलेल्या जागांचा? मुळातच बिनविरोध निवड झाली म्हणून नव्हे तर या मतदारसंघात, या तालुक्यात आदरणीय जयकुमार गोरे भाऊ आणि भारतीय जनता पार्टीची अतिशय चांगल्या पद्धतीनं ताकद आहे. आणि मी निवडून आलो म्हणून नव्हे, परंतु सर्वच ठिकाणी या मतदारसंघात ज्या ठिकाणी जेवढ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार आहेत ते सर्वच चांगल्या मताधिक्याने विजयी होतील, याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाही. भारतीय जनता पार्टीचा विजय, भारतीय जनता पार्टीचा विजय, जयकुमार गोरे भाऊंचा विजय.